उद्या महापालिकांसाठी मतदान होणार आहे आणि त्याआधी पाडू या मशीनवर ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलाय। आताच हे मशीन का लावलं जातंय असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। तर रडगाणं करायचं असल्यास घरी बसा अशी टीका यावर शेलारांनी केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। काहीतरी पाडू नावाचं मशीन आणले, हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही। या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुजालीचा कार्यक्रम करा। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम सोबत एक नवं मशीन लावण्यात येणार आहे, ज्याचं नाव आहे पाडू, अर्थात प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। पण ठाकरे बंधूंनी यावर आक्षेप घेतला। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे, म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाही आहेत निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत। अर्थात आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही। आज प्रश्न उपस्थित करताय, मतदान केंद्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांवर अडचण आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर अडचण आहे। मग कशाला लढता निवडणुका? तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुजालीचा कार्यक्रम करा। मतदार आणि आम्ही सक्षम आहोत। नसेल लढायच्या तर घरात बसून रडा, हे आता उभाटा सेना आणि मनसेला सांगायची वेळ आली आहे। आता हे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट म्हणजे पाडू युनिट काय आहे तेही समजून घेऊया। ईव्हीएमचे दोन भाग असतात, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट। बॅलेट युनिट म्हणजे ज्या ठिकाणी उमेदवारांचे वेगवेगळी चिन्ह असतात आणि मतदार मतदानासाठी बटन दाबतो ते युनिट। आणि बॅलेट युनिटला जोडून असलेलं दुसरं मशीन म्हणजे कंट्रोल युनिट, ज्यात मतदान काउंट होतो आणि मतमोजणी वेळी यावरच्या डिस्प्ले पट्टीवर अंतिम आकडेवारी दिसते। आता जे पाडू मशीन आहे ते कंट्रोल युनिटचंच काम करतं। कंट्रोल युनिटचा डिस्प्ले जर खराब झाला तर बॅकअप म्हणून पाडू मशीनचा मतमोजणी वेळी वापर केला जाईल। पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट हे आता उपलब्ध करून दिलेले आहे। ते राजकीय पक्षांची बैठक घेऊन आपण त्यांना त्याची आता माहिती दिलेली आहे। म्हणजे पाडू म्हणजे थोडक्यात हा बॅकअप युनिट असल्यासारखं आहे की जर एखाद्या ठिकाणी आपलं कंट्रोल युनिट फेल झालं काउंटिंगच्या मध्ये, जी शक्यता 1% देखील कमी आहे, तर त्या ठिकाणी हा बॅटरीचा बॅकअप म्हणजे त्या कंट्रोल युनिटची मिरर इमेज आहे, तर त्या ठिकाणी त्याचा उपयोग करून घेण्यात येईल। असे एकंदर 140 पाडू आपल्याला बेलनी आणि निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले आहेत। बॅकअप म्हणून मतमोजणीच्या वेळी अडचण झाल्यास पाडू मशीनचा वापर होईल असं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं। पण हे मशीन आत्ताच का, लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी का आणलं नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला। या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय, इमर्जन्सी वापरलंय। इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स। म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे। काँग्रेस उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे, पराभवापूर्वीची तयारी आहे। मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही, ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। बॅकअप प्लॅन म्हणून पाडू मशीन वापरलं जाईल असं आयुक्तांचं म्हणणं आहे, मात्र ठाकरे बंधूंना शंका आहे। अक्षय मंकनीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।